नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी बज अपडेट या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, ज्या दिग्दर्शकाने आपल्याला काळाची सफर घडवली, स्वप्नांच्या दुनियेत नेलं, अणुबॉम्बचा थरार दाखवला, तोच क्रिस्टोफर नोलन आता आपल्याला घेऊन चाललाय हजारो वर्ष जुन्या भयानक आणि तितक्याच भावनिक ग्रीक मायथॉलॉजी जगात. द ओडिसी हा फक्त एक चित्रपट नाही, तर डोळ्यांचं पारणं फेडणारा एक ऐतिहासिक आणि विस्मयकारक अनुभव आहे. नुकताच हा चित्रपट रिलीज झाला आहे आणि याबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊयात. हा चित्रपट होमर यांच्या प्रसिद्ध ग्रीक मायथॉलॉजीवर आधारित आहे. यामध्ये ट्रोजन वॉरचा शेवट म्हणजे ट्रॉयचं युद्ध जिंकल्यानंतर इथाकाचा राजा ओडिसिस आपल्या मायदेशी परतण्यासाठी निघतो आणि परतताना त्याला प्रवासामध्ये देवांच्या कोपामुळे त्याचा हा सागरी प्रवास तब्बल 20 वर्षांचा अत्यंत खडतर प्रवास बनतो. वाटे त्याला नरभक्षक राक्षस, परत समुद्रातील बरेचसे जलवेद आणि जादूगर सर्सी, समंथा मॉर्टन यांच्या भयानक संकटांचा सामना करावा लागतो. सोबतच दुसरीकडं इथाकाच्या राज्यात ओडिसियस मृत मानून त्याची पत्नी पॅनेलो म्हणजे ॲन हॅथवे आणि मुलगा टॅलिमॅकस टॉम हॉलंड यांच्यावर कधी श्रीमंत व्यक्ती म्हणजे जो सुटर्स राज्य बळकावण्यासाठी दबाव टाकत असतात. ओडिसियस या सर्व संकटावर मात करून आपल्या कुटुंबाला आणि राज्याला वाचवेल का, ही या चित्रपटाची मुख्य कथा आहे. या चित्रपटाचं बजेट फार मोठं आहे. या सिनेमाची निर्मिती तब्बल $250 म्हणजे $250 मध्ये झालेली आहे. या बजेटमध्ये नोलन यांनी कोणत्याही प्रकारचा सीजीआय किंवा ग्रीन स्क्रीनचा वापर नाही केला आणि जगभरातील खऱ्या तसेच नैसर्गिक लोकेशन्सवर या सिनेमाचे शूटिंग केले आहे. चित्रपटाची भव्यता पाहून अंगावर काटा येतो. आता या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी आणि व्हिज्युअल्स याबद्दल आपण बोलूया. या सिनेमात सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण सिनेमा नवीन आयमॅक्स टेक्नॉलॉजीवर शूट झाला आहे. याचा वापर करून 70 मिलीमीटर कॅमेरावर शूट करण्यात आला आहे. यामध्ये समुद्रातील जी वादळं सोबतच अक्राळ विक्राळ मॉन्स्टर्स आणि ग्रीक काळातील जे पॅलेसेस याचं व्हिज्युअल्स पडद्यावर म्हणजे स्क्रीनवर इतकं जिवंत वाटतं की प्रेक्षक स्वतः त्या विश्वाचा भाग असल्यासारखे अनुभवतात. प्रत्येक फ्रेम इतकी ब्रिलियंट आहे, यासाठी त्यांना मास्टरपीस असं म्हटलं जातं. आता यामध्ये आपण कलाकारांचा परफॉर्मन्स बघूया. यामध्ये मॅट डेमियन हा ओडेसियस हे पात्र निभावतोय. ओडेसियसच्या भूमिकेत मॅट डेमियनने स्वतःला इतकं झोकून दिलंय, इतका थकलेला हताश शूर राजाची वेदना आणि रग त्याने उत्तम प्रकारे पडद्यावर साकारली आहे. सोबतच टॉम हॉलंडने एक म्हणजे फ्रस्ट्रेटेड एक हताश मुलाचं पात्र निभावलेलं आहे आणि ॲन हॅथवे एक खंबीर राणी या सिनेमात शोभून दिसते आणि त्यात ती अत्यंत भावूक आणि तिचे काम त्याने खूप प्रभावी केलंय. या सिनेमात रॉबर्ट पॅटिन्सन पण आहे एक मेन विलन, एक मुख्य खलनायक म्हणून. रॉबर्टने आपल्या अभिनयाची एक वेगळीच जादू केलेली आहे. इतका क्रूर आणि क्रुअल वाटतो की प्रेक्षकांना त्याचं काम फार पसंत पडलंय. तर या सिनेमाचं संगीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक हे ऑस्कर विजेते संगीतकार लुडविग गोरान्सन यांनी केलं आहे. नोलन यांच्या सिनेमात बॅकग्राऊंड म्युझिकचं महत्व किती असं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. समुद्रातील शांतता आणि युद्धाच्या प्रसंगामधील हाय पिच म्युझिक थिएटरमध्ये एक वेगळं एन्व्हायरमेंट क्रिएट करतं. त्यासाठी लुडविग गोरान्सन यांना याचं क्रेडिट दिलं पाहिजे. आता फायनल वर्डिक्ट बोलाल ओडिसी बद्दल, याची पॉझिटिव्ह म्हणजे क्रिस्टोफर नोलन यांचं डायरेक्शन, खूप छान व्हिज्युअल्स, अत्यंत उत्कृष्ट अभिनय सगळ्या कलाकारांचा आणि एकदम थरारक असा क्लायमॅक्स या सिनेमात आहे. आणि या निगेटिव्ह म्हणाल तर चित्रपटाचा रन टाइम खूप मोठा आहे, त्यामुळे फर्स्ट हाफ थोडासा स्लो वाटेल. आता यासाठी म्हणजे हा सिनेमा का पाहावा, जर तुम्हाला लॉर्ड ऑफ द रिंग्स किंवा ग्लॅडिएटर सारखे असे भव्य सिनेमा आवडत असेल आणि क्रिस्टोफर नोलन यांचे तुम्ही चाहते असाल, तर हा चित्रपट केवळ आणि केवळ आयमॅक्स मध्ये पाहावा. मित्रांनो, ही माहिती होती ओडिसी या सिनेमाबद्दल. अजून अशी माहिती हवी असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया. धन्यवाद.